Good morning, student. Our next point is cell division, an essential life process. So first question, what happened to the cell of injured tissue? What happened to the cell of injured tissue? ज्यावेळेस आपल्याला इंजुरी होती, जखम होते, त्यावेळेस त्या टिश्यूचं काय होतं? When we have a injury, that time the tissue around it are dead, and we know that the wound is rehealed. पुन्हा ते बरं होत असतं, पुन्हा ती इंजुरी कव्हर होत असते. मग कशी होते? तर त्या ठिकाणी नवीन सेल येत असतात. मग या नवीन सेल येतात तर कुठून? तर इट कम्स फ्रॉम द सेल डिव्हिजन. Whether new cells are formed during healing of wound. Healing म्हणजे जखम बरे होताना नवीन सेल तयार होतात का? Yes. There is a new cells are formed during the healing of wound. Do the plants get injured when do we pluck the flowers? How are those wounds healed? ज्यावेळेस आपण झाडांची फुलं वगैरे तोडतो त्यावेळेस ते तोडल्यानंतर त्यांना जखम होते का? हो, होते. मग त्यांच्यामध्ये सुद्धा सेल आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा सेल डिव्हिजन होते आणि त्यांच्या जखमा त्या भरून निघतात. हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर? डज द नंबर ऑफ सेल्स इन देअर बॉडी इन्क्रीजेस और इफ येस हाऊ? तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत असते, त्याच्या बॉडीची ग्रोथ होत असते. मग ग्रोथ होते म्हणजे काय होतं? तर त्याच्या बॉडीमध्ये सेल जे आहे ते इन्क्रीज होतात, त्या सेलची संख्या वाढते. हाऊ डी इट इन्क्रीज? इट इन्क्रीजेस ड्यू टू सेल डिव्हिजन. दॅट मीन्स वन सेल divide into two new cells, so like that the cells are formed. How the new individual of a species is formed from existing one of same species? याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. दॅट मीन्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इटसेल्फ. This is happened again due to a cell division, as we know in asexual reproduction like happen in amoeba, paramecium. त्यांच्यामध्ये काय होतं? तर अमिबाचा एक जो पॅरेंट सेल आहे तो दोन सेलमध्ये डिव्हाइड होतो आणि नवीन दोन सेल तयार करतो. सिमिलरली इन केस ऑफ पॅरामेशियम, इन सेक्सुअल रिप्रोडक्शन देर इज अ मस्ट बी parents, that means male and female gametes are union and it forms a new zygote. ज्यावेळेस ते मेल आणि फिमेल गॅमेट युनियन होतं पण त्यावेळेस काय होतं? हाफ कॅरेक्टर्स मेलचे येतात, हाफ कॅरेक्टर्स म्हणजेच मदरचे हाफ कॅरेक्टर्स आणि फादरचे हाफ कॅरेक्टर्स येत असतात त्या नवीन बाळामध्ये. Cell division is one of the very important properties of cells and living organism. Due to this property, only a new organism is formed from existing one. A multicellular organism grow up and emaciated body can be restored. म्हणजेच काय? तर रिप्रोडक्शनच्या सहाय्याने नवीन जीव तयार होतच असतो, त्याचबरोबर सेल डिव्हिजनने जे इमॅक्युलेटेड म्हणजे ज्यावेळेस जखमा वगैरे होतात शरीरात किंवा डेड सेल्स आहेत त्या निघून जातात, नवीन सेल्स तयार होत असतात. देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मिओसिस. रिमेंबर दिस वर्ड, मायटोसिस अँड मिओसिस. Mitosis occurs in a somatic cells and stem cells of the body, whereas meiosis occurs in a germ cell. म्हणजेच याच्या अगोदर आपण ऑनलाईन सुद्धा पाहिलं गुगल मीटमध्ये, त्यावेळेस सुद्धा मी म्हटलं होतं की मायटोसिस ही जनरली आपण जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या डेड सेल्स आहेत किंवा इंजुरी झाल्यानंतर आहे किंवा ग्रोथच्या बाबतीत ज्या सोमॅटिक आणि महत्त्वाच्या ज्या स्टीम सेल आहेत मूलपेशी, त्या स्टीम सेल्स या रिजनरेट होत असतात, म्हणजेच त्या सेल डिव्हिजनने नवीन सेल तयार करत असतात. पण मिओसिसमध्ये मात्र रिप्रोडक्शनच्या दरम्यान जे हाफ झायगोट्स किंवा मेल आणि फिमेल झायगोट्स तयार होतात, जर्म सेल्स तयार होत असतात, त्या मिओसिसने होत असतात. रिमेंबर दिस वर्ड. Before study of cells division, we should know the structural organism of cell that we have studied lately. काय आहे तर सेलमध्ये जर पॅरेंट सेल ॲनिमल सेल घेतला तर ॲनिमल सेलमध्ये आहे मायटोकॉन्ड्रिया, ओव्ह्यूल, सायटोप्लाझम, देन देर इज अ गोल्गी बॉडीज, सेल मेम्ब्रेन. इन केस ऑफ प्लांट ओनली सेल वॉल इज प्रेझेंट, एक्स्ट्रा पार्ट, फक्त ॲनिमलमध्ये सेल वॉल नसते. Each cell has a nucleus. Besides, other cell organelles are also present.
लेट स्टडी द सेल डिव्हिजन विथ दिस इन्फॉर्मेशन. आता सेल डिव्हिजन कसं होतं त्यामध्ये पहा. बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप. ही लाईन सगळ्यात महत्त्वाची, अंडरलाईन करून ठेवा, लिहून ठेवा. MCQला किंवा आपल्याला कुठेही ही लाईन वापरता येते मियोसिस किंवा मायटोसिसमध्ये. सो बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप, म्हणजे सेल डबल्स होत्या, सॉरी सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोमची संख्या डबल होत असते. नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस, दॅट इज इफ क्रोमोझोम नंबर इज 2n इट इज डबल अप 4n. म्हणजे सगळ्यात अगोदर सेल डिव्हिजन होता नाही किंवा होण्या अगोदर सेलमध्ये असलेले जे क्रोमोझोम आहे त्यांची संख्या दुप्पट होते. 2n असेल, n म्हणजे अननोन नंबर, 2n असेल तर ती 4n होत असते. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला क्रोमोझोमचं स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल. सगळ्यात अगोदर इथे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. हे चांगलं ड्रॉ करा, आपल्याला एक्झामला विचारलं जातं. सो ड्रॉ धिस अँड राईट द नेम. सो देयर इज अ P arm at the bottom, Q arm, at there is a centromere म्हणतो आपण मिडलला. देन there is a Q arm आणि P arm म्हणजे एक साईडच्या. देन there is a wound present, त्याला आपण DNA म्हणत असतो. A pair of each type of chromosome is present in a 2n condition, whereas single chromosome of each type is present in n condition, and their structure is like the one shown in the figure. म्हणजे 4n जे होतात त्यातले 2n जे आहेत ते सिंगल क्रोमोझोम असतात, म्हणजे हाफ या पद्धतीने सिंगल क्रोमोझोम्स असतात. तर सगळ्यात अगोदर पहिलं आहे मायटोसिस. इम्पॉर्टंट पॉईंट आहे मायटोसिस. Mitosis generally takes place in a somatic cell and stem cells divide by mitosis. सोमॅटिक सेल्स ज्या ग्रोथ सेल आहेत त्या आणि स्टीम सेलसुद्धा त्याच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये बोन्समध्ये नर्व सेलमध्ये असतात. त्यांचे ते एकाचे 2 या पद्धतीने डिवाइड होतात आणि आपली ग्रोथ होत असते. मायटोसिस इज अ कम्प्लिटेड थ्रू 2 मेन स्टेप. मायटोसिस हे 2 स्टेपने होतात. दोज 2 स्टेप्स आर कायरोकिनेसिस दॅट इज न्यूक्लियर डिव्हिजन अँड सायटोकिनेसिस दॅट इज सायटोप्लाझमिक डिव्हिजन. सोपे आहेत कायरोकिनेसिस आणि सायटोकिनेसिस. कायरोकिनेसिस दॅट मीन्स द सेल डिव्हिजन, सॉरी न्यूक्लियर डिव्हिजन. न्यूक्लियस आहे तो अगोदर सगळ्यात अगोदर डिवाइड होतो आणि नंतर सायटोकिनेसिस दॅट इज सायटोप्लाझमिक, म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड होऊन सेल मेम्ब्रेन डिवाइड होऊन 2 नवीन सेल तयार होणे. महत्त्वाची आहे पहिली, कारण तीच जास्त ब्रॉड आहे, कारण ती स्टार स्टेपमध्ये कॅरी होती. पहा, कायरोकिनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू अ 4 स्टेप. कायरोकिनेसिस जी आहे ती 4 स्टेपमध्ये कॅरी होती. फर्स्ट इज द प्रोफेज, सेकंड इज अ मेटाफेज, थर्ड इज अ एनाफेज अँड लास्ट वन टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. त्यासाठी ही डायग्राम जी आहे तुम्ही बुकमधून ड्रॉ करा किंवा तुमच्या टार्गेट नवनीत जे काही तुमच्याकडे नोट्स आहेत त्याच्यातून ड्रॉ करा. याच्यात एवढी कंप्लीट दिसत नाही पण छान पद्धतीने ड्रॉ करा, महत्त्वाचे आहेत. सो फर्स्ट प्रोफेज. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट. पहिला पॉईंट आहे. इथे पहा, इथे एम्प्टी म्हणजे ही सेल दिसते, मध्ये न्यूक्लियस दिसतो, राईट. यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे क्रोमोझोम दिसत नाही. क्रोमोझोम कुठे दिसायला लागलेत? प्रोफेजमध्ये. ज्यावेळेस सेल डिवाइड होणार त्यावेळेस या ठिकाणी थ्रेड लाईक दोऱ्यासारखे आपल्याला अपेअर झालेले दिसतात. थिन थ्रेड्स अपेअर. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पियर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटाइड्स. म्हणजे अगोदर हे हळूहळू पियर्समध्ये म्हणजे जोडीमध्ये तयार झालेले दिसायला लागतात आपल्याला. इट फॉर्म्स इन अ पियर्स दॅट इज फ्रॉम द सिस्टर क्रोमॅटाइड्स. क्रोमॅटाइड्स बरोबर किंवा सिस्टर क्रोमॅटाइड्स बरोबर ते बहिणीसारख्या. Centrioles duplicate and each centriole moves to opposite poles of the cell. या ठिकाणी दिसतोय हा जो छोटासा पॉईंट आहे ना इथे, हा याला सेंट्रिपोल म्हणतात आणि हा सेंट्रिपोल मूव्ह होतो म्हणजे डिवाइड होऊन मूव्ह होतो. इथे खाली दिसतो तो. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे हे जे आहे आणि न्यूक्लिओलस म्हणजे आतमध्ये असलेला जो न्यूक्लियसचा मेन पार्ट आहे तो हळूहळू डिसअपियर व्हायला लागतो. आता इथे 4n झालेले आहेत क्रोमोझोम, डबल झालेले दिसून येतात. इथे
आहेत, पण मेटाफेजमध्ये ते कम्प्लीट डिसॅपियर झालेले दिसून येतात. दिसतात हे पहा, ह्या 3 स्टेप प्रोफेजच्या आहेत. फर्स्ट ही डायग्राम क्रोमोझोम लिहिलेली फर्स्ट, 4n ची सेकंड, आणि या ठिकाणी सेंट्रोमोरचं काय आहे किंवा सेंट्रीपोल्स आहेत, हे सेंट्रीपोल डिव्हाइड झालेले ही, आणि नंतर मेटाफेजपर्यंत आले. समजलंय काय प्रोफेजमध्ये? समजून घ्या, एकदम सोपं आहे. प्रोफेजमध्ये सगळ्यात अगोदर न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स अपियर होते. अपियर म्हणजे दिसायला लागतात, इट अपियर्स, दिसायला लागतात थ्रेडसारखे. नंतर हळूहळू त्यांच्या जे सिस्टर्स आहेत क्रोमॅटाइड्स, त्या सुद्धा अपियर होतात आणि त्या एकमेकाला कनेक्ट होतात, बाइंड होतात, सिस्टर क्रोमॅटाइड, आणि आपल्याला क्रोमोझोम्स दिसतात 4nच्या फॉर्ममध्ये. म्हणजे अगोदर 2n होते, ते अगोदरच मी अगदीच सांगितलं. कोणतीही सेल डिव्हिजन होताना 2n असेल क्रोमोझोम्स तर त्या 4n होतात, जे आपल्याला इथे दिसतात. प्रोफेजमध्येच जे न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते हळूहळू डिसॅपियर व्हायला लागतं, इथे दिसतं इथे. ठीक आहे. सेकंड आहे मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय होतं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर इन अ मेटाफेज. आता इथे आपल्याला असा गोल आतमध्ये दिसत नाही सर्कल, कारण कम्प्लीट डिसॅपियर झाला. क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटाइड्स. आता इथे स्पष्ट दिसतात, क्रोमॅटाइड्स सुद्धा दिसतात आणि क्रोमोझोम्स दिसतात. All chromosomes are arranged parallel to equatorial plane, that is central plane of the cell. हे पहा, मध्यभागी आलेले आहेत सेंट्रलला, त्यामुळे म्हटलेलं इक्वेटोर किंवा सेंट्रल प्लेन असं म्हटलं तरी चालेल. स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन, that is spindle fibers, are formed between centromere of each chromosome and both centrioles. म्हणजे काय झालं तर हे जे सेंट्रोमोल आहे, सेंट्रोमोल म्हणजेच सेंट्रोपॉल म्हणजे क्रोमोझोमचा मधला पार्ट, त्याला सेंट्रोमोल म्हणतो आपण. आणि हे जे आहेत ते सेंट्रिओल्स आहेत, हे दोन्ही बाजूला आहेत, ते दिसतंय इथे सेंट्रिओल्स आहेत. हे सेंट्रिओल्स काय करतात, एक थिन स्पिंडल फायबर जे आहेत, थिन स्पिंडल फायबर हे या क्रोमॅटाइडला किंवा या क्रोमोझोमला अटॅच होत चालतात. पहा, हे चारी बाजूने अटॅच झालेले आहेत. हे झालं मेटाफेज. पुन्हा सांगतो, मेटाफेजमध्ये काय झालं, न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लीट डिसॅपियर झाला. त्यानंतर जे क्रोमोझोम्स आणि क्रोमॅटाइड आहे विथ देअर सिस्टर क्रोमॅटाइड्स ते कम्प्लीट दिसायला लागलेत 4nच्या फॉर्ममध्ये. नंतर सेंट्रोमर्स जे आहेत त्याला जे स्पिंडल फायबर्स आहेत, दोन्ही बाजूला असलेले सेंट्रोपोल्सचे स्पिंडल फायबर कनेक्ट झालेले दिसून येतात. नेक्स्ट ॲनाफेज. आता ॲनाफेजमध्ये काय होतं, इन ॲनाफेज centromeres split and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. म्हणजे होतंय काय तर यामध्ये पहा, हे हाफमध्ये म्हणजे व्हीमध्ये एक्स होता शेप, आता ते मध्ये डिवाइड झाले, त्याच्यामुळे व्ही तयार झालेले दिसतात. लुक्स लाईक अ बनानासारखे दिसायला लागलेले आहेत. मग हे जे आहे ते हाफ जो पार्ट आहे तो लेफ्ट साईडला पुल होताना दिसतोय आणि राईट जो आहे तो हाफ जो आहे तो राईट साईडला पुल होतोय. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटाइड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम, आणि याला म्हणतात डॉटर क्रोमोझोम्स. क्रोमोझोम बिंग पुल्ड अपियर लाईक अ बंच ऑफ बनाना. पहा, हे बनानासारखे दिसतंय, केळीसारखे दिसायला लागलेलं आहे. इन दिस वे each step of chromosome reach at two opposite pole of cell. मग हे दोन्ही इकडे येतात. हा जो पोल आहे सेंट्रोपोल आणि हा सेंट्रोपोल, ते जे तयार झालेले क्रोमॅटाइड्स आहे हाफ क्रोमॅटाइड्स, डॉटर क्रोमॅटाइड्स किंवा क्रोमोझोम, हे हाफ लेफ्ट आणि राईटला गेलेले आहेत कम्प्लिटली. ही झाली ॲनाफेज. आता टेलोफेज म्हणजे शेवटची. The chromosomes which have reached at opposite poles of the cell now start to condense, due to which they again become thread-like, thin and invisible. मग टेलोफेजमध्ये काय होतं, इथे डायग्राममध्ये पहा, इथे टेलोफेजमध्ये हा जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे तो बाजूला न्यूक्लियर मेम्ब्रेन आता फॉर्म व्हायला लागलेला आहे टेलोफेजमध्ये. हे जे आलेले जे काही क्रोमोझोम होते ते पुन्हा थ्रेडसारखे व्हायला लागलेत आणि हळूहळू ते काय होणार, डिसॅपियर होणार. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म. पहा, न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार झाला. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड each set of the chromosome reach at poles. Thus, two daughter nuclei are formed in a cell. Nucleolus also appear in each daughter's nucleus. Spindle fibers completely disappear. म्हणजे यामध्ये टेलोफेजमध्ये जवळजवळ नवीन 2 न्यूक्लियस दिसायला लागतात स्पष्ट.
स्पिंडल फायबर कम्प्लीट डिसॅपियर होतात, न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होऊन जातो आणि 2 नवीन डॉटर न्यूक्लिया दिसायला लागतात स्पष्ट. मग सेकंड स्टेप येते ते म्हणजे सायटोकिनेसिस. मग सायटोकिनेसिस होते, द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकिनेसिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म विच आर कॉल्ड डॉटर सेल्स. मग पहा इथे सायटोकिनेसिसमध्ये हा जो सायटोप्लाझम आहे आणि लास्ट सेल मेम्ब्रेन आहे ते मध्ये खाच निर्माण होते, म्हणजे ते हळूहळू डिव्हाइड होतात, इलॉंगेट होतात आणि मध्यभागी खाच तयार होऊन ते डिव्हाइड होतात. इन दिस प्रोसेस अ नॉच म्हणजे खाच, notch is formed at the equatorial plane of the cell which depends म्हणजे आणखीन खोल जाणे, which depends gradually and thereby 2 new cells are formed. आणखीन खोल जाते आणि कट करते. However, in case of plant cell, instead of notch, a cell plate is formed exactly along middle line or midline of cell and thus cytokinesis is completed. आता ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही, त्याच्यामुळे तिथे नॉच तयार होते म्हणजे खाच तयार होते. पण प्लांट सेलमध्ये मात्र डायरेक्टली तिथे एक प्लेट तयार होत असते, म्हणजे सेल वॉल तयार होते जी डिव्हाइड करते 2 सेलला. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी. बिसाइड इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमेसिएटेड बॉडी, वाउंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. मायटोसिस कशासाठी उपयोगी आहे, तर आपल्या शरीराची ग्रोथ करण्यासाठी, आपले जे काही शरीराची झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी, जखमा झालेल्या असेल त्या बऱ्या करण्यासाठी आणि ब्लड सेल तयार करण्यासाठी सुद्धा. ओके, हे आहे मायटोसिस. एक व्हिडिओ पहा, तुम्हाला क्लिअर होईल. पहा इथे आपण पालीला जनरली माहिती आहे आपल्याला की त्याचं रिजनरेशन, की पाल जे आहे ती शेपूट तोडू शकते, शेपूट तुटल्यानंतर पुन्हा रिजनरेट करू शकते. आपल्या बॉडीत असं काही अजून फॅसिलिटी नाही आहे. मग ते कशामुळे होतं, इट हॅपन ड्यू टू मायटोसिस कॅरिड आउट इन अ 4 स्टेप, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. जनरली ह्या कायरोकिनेसिसच्याच आहे. सो फर्स्टली सायटोकिनेसिस आणि शेवटचे आहे सायटोकिनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचे आणि हे ब्रेक होऊन जाणार आणि नवीन 2 डॉटर सेल तयार होणार. सो फर्स्ट प्रोफेजमध्ये काय दिसून येतं आहे, जे क्रोमोझोम्स आहेत ते हळूहळू अपियर व्हायला लागले, लुक्स लाईक अ थ्रेड सारखे ते दिसायला लागलेले आहे. आणि हे पहा इथे दोन्ही बाजूला 2 ऑक्टोपस सारखे दिसतात, त्याला आपण सेंट्रोपोल्स म्हणतात, सेंट्रीपोल्स. पहा मग क्रोमॅटिन किंवा क्रोमॅटाइड्स जे आहे ते अपियर होतात आणि हळूहळू ते सिस्टर क्रोमॅटाइड्स आहेत ते एकमेकाला बाइंड होतात सेंट्रोमरला म्हणजे मिडल पॉईंटला. आणि न्यूक्लिओलस हळूहळू डिसॅपियर होतो आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा डिसॅपियर होत असतो प्रोफेजमध्ये. त्यानंतर येते मेटाफेज. आता त्यानंतर हा सेंट्रोझोम आहे किंवा सेंट्रोपोल आहे, हा सेंट्रीपोल काय झाला, दोन्ही बाजूला 2 मूव्ह झालेले दिसून येतात आणि ते स्पिंडल फायबर्स, हे थिन फायबर तयार करतात आणि हे स्पिंडल फायबर्स जे क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोमच्या सेंट्रोमरला कनेक्ट होतात, अटॅच होतात. लुक हिअर, इथे दिसतंय पहा हे स्पिंडल फायबर्स आणि ते जे क्रोमोझोम आहे ते सगळे इक्वेटोरियल पोझिशनला अरेंज झालेले दिसतात मिडलला. पहा सेंट्रोमरला जे स्पिंडल फायबर होते ते कनेक्ट झालेले दिसून येतात. राईट. नेक्स्ट येते ॲनाफेजमध्ये ते जे मधले जे ॲनाफेजमध्ये काय दिसतंय पहा, जे सेंट्रोमर किंवा क्रोमॅटाइड सिस्टर्स आहेत, सिस्टर क्रोमॅटाइड त्या डिव्हाइड होतात आणि जे सेंट्रीपोल्स आहेत, सेंट्रीपोल्स त्यांना आपल्याकडे पुल करायला स्टार्ट करतात. जे पोल्सला आहे म्हणजे साऊथ आणि नॉर्थ पोलला आहेत ते पुल करतात, त्यामुळे आपल्याला ते व्ही शेप दिसून येतात. अगोदर एक्स होते ते आता व्ही शेप दिसतात. हे होतं ॲनाफेजमध्ये, की जे क्रोमोझोम्स आहेत ते कम्प्लिटली बनानासारखे दिसायला लागले, बंच ऑफ बनाना, आणि ते दोन्ही बाजूला म्हणजेच दोन्ही पोल्सला साऊथ आणि नॉर्थ पोलला पुल झालेले दिसतात. मग इथे टेलोफेजमध्ये आता जो न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते हळूहळू अपियर व्हायला लागतात. पहा डिकोलिंग म्हणजेच पुन्हा जे पुन्हा तयार झालेले जे थ्रेड लाईक क्रोमोझोम्स आहेत थ्रेड लाईक दिसतात आणि डिसअपियर होतात आणि त्याच वेळेस न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस दोन्हीही अपियर होतात. अँड लास्ट सायटोकिनेसिसमध्ये सायटोप्लाझममध्ये नॉच तयार होते ॲनिमल सेलमध्ये किंवा क्लेवेज म्हणतात.
नॉच किंवा क्लेवेज म्हणजे त्या ठिकाणी फुगा तो क्लेवेज किंवा नॉच आहे तो आत जातो, डीपन जातो एक प्रकारे आणि तो डिव्हाइड करतो. तसं प्लांट सेलमध्ये होत नाही. प्लांट सेलमध्ये मध्यभागी एक प्लेट तयार होत असते आणि तीच प्लेट त्या 2 डॉटर सेलला डिव्हाइड करते आणि तिथे सेल वॉल प्रिपेअर करते किंवा सेल वॉल तयार होत असते. राईट. यू कॅन ऑब्झर्व इट इन अ डायग्राम ऑल्सो. डायग्राममध्ये ही सुद्धा एकदम छान डायग्राम आहे, ही सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता. पहा, हे जे पहिले आहेत या 1 2 3 या आहेत प्रोफेज. त्याच्यानंतर 4th जी डायग्राम आहे ती आहे मेटाफेज. 5th आणि 6th जे आहे ते ॲनाफेज. 7 नंबरचे आहे टेलोफेज आणि लास्टचे आहे सायटोकिनेसिसचे. तर इथे पहा, हे सेंट्रोपोल्स दोन्ही कोपऱ्याला चाललेले आहेत आणि या ठिकाणी अगोदर थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत होतं. हळूहळू ते क्रोमोझोम अपियर झाले, स्पष्ट दिसायला लागले. नंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत ते मध्ये इक्वेटोरला आले, त्यावेळेस त्याच्या भोवती असलेल्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे दोन्हीही डिसॅपियर झाले आणि सेंट्रीपोल्स हे दोन्ही कोपऱ्याला गेले, म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोलला गेले. मेटाफेजमध्ये हे सेंट्रीपोल्स स्पिंडल फायबर तयार करतात आणि हे स्पिंडल फायबर क्रोमोझोम्सच्या सेंट्रोमरला म्हणजे मिडल पॉईंटला अटॅच करतात. ॲनाफेजमध्ये ते डिव्हाइड करतात. सेंट्रोपोल्स हे त्या क्रोमोझोमला डिव्हाइड करतात, त्याच्यामुळे व्ही दिसतात आणि ते दोन्ही पोलला आपल्या नॉर्थ आणि साऊथ पोलला अट्रॅक्ट करतात. आणि हळूहळू टेलोफेजमध्ये, ॲनाफेजमध्ये हे झालं. आता टेलोफेजमध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं आणि न्यूक्लिओलस होतं ते ॲपियर व्हायला लागलं आणि अशा वेळेस मात्र जे क्रोमोझोम होते ते हळूहळू थ्रेड लाईकचे स्ट्रक्चर झालं आणि ते डिसॅपियर झाले. आणि लास्ट सायटोकिनेसिसमध्ये पुन्हा या ठिकाणी दिसतंय, सायटोकिनेसिसमध्ये नॉच तयार झालेला आहे आणि नॉच तयार होऊन ते डिव्हाइड झालेले असतात. ओके. या ठिकाणी ही मायटोसिसची सेल डिव्हिजन आहे. व्यवस्थित स्टडी करा, काही डिफिकल्टी असेल ते विचारा.